वळूयात पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यातल्या बळीराजाच्या नशिबी सध्या अतोनात कष्ट आणि त्यात भर म्हणजे वारंवार विविध गोष्टींसाठी रांगा लावणं एवढंच आहे। कधी तो बी बियाण्यांसाठी रांगेत असतो, कधी ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी, तर कधी शेतकरी कर्जमाफीला थंब देण्यासाठी रांगेत असतो। आता या यादीत भर पडली आहे युरिया खरेदीची। अकोला जिल्ह्यातला धक्कादायक वास्तव आज आम्ही तुमच्या समोर मांडतोय। जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्याला बसतोय। इथे खरीपासाठी अत्यंत आवश्यक असलेलं युरिया खत मिळवण्यासाठी बळीराजा रात्रभर विविध कृषी केंद्रांवर रांगेत उभा आहे। रात्रभर रांगा लागतात। रांगेतील शेतकऱ्यांच्या हातावर नंबर लिहिला जातोय। रात्री 3 वाजल्यापासून रांगा सुरू होतात। 4 वाजेपर्यंत या रांगा भल्या मोठ्या होतात। अगदी मैलोन मैल रांगाच दिसतात। त्यातून वाद होतात। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे। युरिया खत वितरणाची नेमकी पद्धतच ठरली नसल्यानं रात्रभर या शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागतंय। बळीराजानं नेमकं जगायचं कसं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अकोटमधल्या एका कृषी केंद्राबाहेरील गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अल्होणे यांनी। या सर्व शेतकऱ्यांच्या आहेत ते आपल्याला रांगा लावलेल्या दिसतात आणि या रांगेमध्ये 3 पिढ्या आहेत। आबालवृद्ध आपण ज्याला म्हणू की जवळपास 70 ते 75 वर्ष वयाची लोक आपल्या इथे आहेत। 50चे आणि अगदी 20-30तले तरुण इथे जे आहेत आणि आता पुढच्या अर्धा पाऊण तासामध्ये दुकान उघडणार असल्यामुळे आता माझा नंबर आधी सांगण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात वादही सुरू आहेत आणि रात्री 12 वाजतापासून जे आहे हे शेतकरी जवळपास रांगेत लागलेले आहे। काका कुठून आलेले आहात? काळगाव। किती वाजता आले? रात्री 11 वाजता। रात्री 11 वाजता आलो। 1 वाजता 10 वाजता आलो आम्ही। 10 वाजता रात्री 10 ला। जेवण वगैरे कुठे केलं? काही नाही, घरूनच करून आलो। या वयस्कर काका दिसतात। काका किती वय आहे तुमचं? माझं 75। 75 आणि लाईन मध्ये उभं राहावं लागतं। 10 वाजतापासून आहो। आम्हाला वाटते खत भेटलं पाहिजे लवकर। आम्ही घरी चाललो जातो। 2 वाजतापासून आलो रात्रीच्या इथं। मच्छर बसले रात्रभर, झोप नाही झाली। डोळ्याले शाळेची लेकरं क्लास लागली त्यांची। 5 भेटते म्हणून आम्ही लेकराले सोबत आणून राहिलो। आमचा नंबरच कधी लागत नाही। बेटा आई आणि बाबाला मदत करण्यासाठी तू आली, कुठून आली? अंतरगाववरून मी आली आहे आणि इथं लिमिटेड सीट आहे, म्हणजे 300 लोकांचे नंबर घेतले जाते। आम्ही 2 वाजता येऊन पण आमचा 64 नंबर लागलाय। हे असे नंबर दिले आहेत, प्रत्येकाच्या हातात दिले आहेत। मग भांडण नाही झाले पाहिजे। हे नंबर जे आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या हातावर आपला नंबर लिहून दिलेला आणि रांग जी आहे ती नंबर नुसार लागलेली आहे। प्रत्येकाच्या हातावर जे आहे ते नंबर इथं देण्यात आलेले आहे आणि ही व्यवस्था जरी करण्यात आली असली तरी ही रांग लागायला नको होती आणि या शेतकऱ्यांना जे आहे, महिला आहेत, आबालवृद्ध आहेत, यांना रांगेत लागण्याची वेळ प्रशासनाने येऊ द्यायला नव्हती पाहिजे होती असं या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। ही रांग जी आहे ती प्रशासनाचा आणि सरकारचा अपयश आहे। उमेश अल्होणे, एबीपी माझा, अकोट, अकोला। यासोबतच ब्रेकफास्ट न्यूज मध्ये एक छोटासा